कृष्णाला पाहिल्याबरोबर आणि सारखा आठवायचा माझ्या कानाला पगडी बांधलेली, माझ्या कानाच्या पायामध्ये पैंजण आहे आणि माझा काना बासरी वाजवतो. मन असं भरून यायचं यशोदामयाचं. थोडा जरी काना नाही दिसला तर यशोदामया व्याकुळ व्हायच्या आणि आवाज द्यायचा, ए काना 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 काना. एक क्षण सुद्धा मैया त्या बाळाला सोडून राहू शकत नाही. एवढं प्रेम. सक्का मुलगा होता का यशोदेचा? आणून ठेवलेला होता नंदाचा. भजनेही गोकुळाला. पण किती प्रेम आहे यशोदे. इतकं प्रेम करणारा आज जगात एकही भक्त निघाला नाही. पण एक दिवस यशोदेला देवाला सुद्धा सोडावा. कशामुळे की माझा मोह किती आहे लोकांना. आनंद आहे. कृष्ण भगवंत लीला करायला लागलेले. तर एक दिवस सगळे गोपगडी जमा केलेले आणि काही गोपी असणाऱ्या दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेला निघाल्या. मथुरेला निघाल्या गवळणी पाहायला बरोबर कृष्ण म्हणतो, अरे ही काय घेऊन निघाल्या? त्यावेळेस तवंगडी म्हणतात, काना तुला माहित नाही ना, ही ना आमच्या घरचं दही दूध तूप लोणी असणार सगळं मथुरेला विकायला जातात. विकायला जातात आणि दही दूध तूप लोणी विकत असतात का? त्यावेळेस सवंगडी म्हणतात, काना इकितच नाही, फक्त तुला काय सांगायचं, धार करून आणलेल्या चरबीचं पाणी सुद्धा त्याच्यात मिसळून टाकतात. आणि म्हणले दूध ती विकल्यानंतर तुम्हाला दूध भेटत नाही का? ती म्हणले सगळं दूध डेअरीला जात, आमच्या डेअरीला काहीच नाही. काना म्हणलं असं का? असा पाठीमागून गेला आणि गोपींच्या पदराला धरलं. गोपीच्या पदराला धरला, अडवलं आणि विचारायला लागला. त्यावेळेस गोपी म्हणतात, सोड काना जाऊ दे आता मथुरे जाऊ दे घट विकण्या जाऊ दे घट विकण्या मथुरेला. मला रे मला रे अडवू नको नंदला. गोपी असणाऱ्या म्हणतात अडवू नको आम्हाला. आणि आज कालचा दिवस यांचा होता बरं का, उद्या माझा. कारण की काल आज मला बोलूच देत नाही. ती मी बोलले की ती त्यांचं चालू करते. कारण की त्या आनंद आहे तो गवळणी, तितका आनंद आहे. मला फक्त एक शब्द बोलूच तर त्यांचा तयार झालेला असते. म्हणून आज गवळणीचा आनंद आहे. घट विकण्या मथुरेला. अरे आम्हाला जाऊ दे बाजाराला. त्यावेळेस कृष्ण भगवंत म्हणतात, तुमच्या माठामध्ये काय आहे ते बघू द्या. कृष्ण भगवंतांनी त्यांचे माठ डोक्यावरले खाली घेतले. होता नाही तेवढं दही दूध खाल्लं आणि राहिलेलं असं सांडून टाकलं आणि त्या पृथ्वीला म्हणाले, बघ मैया मी आलो ना तुझा उद्धार करायला.
करण्यासाठी पहिला अभिषेक भगवंतानी दह्या दुधाचा पृथ्वीला केला. कारण की सांगितलं होतं मी आल्यानंतर तुझा पहिला अभिषेक. कशामुळं? पहिला हात कुठं दिला? पृथ्वीला. दुसरा अभिषेक कुठं केला? पृथ्वीला. कारण की दुःखी झालेली पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, ब्रह्मदेव विष्णुदेवाकडे गेले आणि त्यांना सांगितलं होतं की मी आल्यानंतर मी तुम्हाला असं आणि अशा लीला करायला लागलेले. तर भगवंत करता करता खोड्या वाढायला लागल्या. एक दिवस काही गोपी रस्त्यावर उभ्या आहेत आणि कृष्ण भगवंत चेंडू फळी खेळतोय. त्याला आवडच कोणता होता जास्त? चेंडू खेळायचा. आत्ताचा बॉल तेव्हाचा चेंडू. तेव्हापासून प्रसिद्ध झाला चेंडू फळीचा खेळ. कोणता? क्रिकेट. आता आपण त्याला क्रिकेट आहे म्हणून तर आपला भारत देश सतत काय क्रिकेटचे खेळ खेळतोय. कारण की आपल्या देशाचा खेळ आहे तो. खेळ खेळत असताना चेंडू फळीचा खेळ खेळायचा आणि चेंडू उडाला आणि तिथं गुंपात जाऊन पडल्या बरोबर गोपीला म्हणता, ए गोपी माझा चेंडू दे, माझा चेंडू दे. गोपी म्हणती नाही माझ्यापाशी, पण तिच्या निऱ्या धरून ओढायला लागला. काय? त्या गोपीच्या निऱ्या धरून ओढायला पडलाय बॉल बाहेर. निरी धरून ओढल्या बरोबर यशोदेला ती गोपी सांगायला गेली. गोपी सांगायला लागली, ए यशोदे, यशोदे कृष्णा गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे. यशोदे कृष्णाची सांगावे, यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे. पहिली आली धावत याने गगनायते, पहिली आली धावत याने गगनायते. मुखासी मुख चुंबन घे, मुखासी मुख चुंबन घे, गळ्यामध्ये हात घालत, गळ्यामध्ये हात घालत. आगे बाई कोणसी आवरेला, आगे बाई कोणसी आवरेला. भारत गाना, येशूने भारत गाना, कोपरवरी सुसुधिका, कोपरवरी सुसुधिका. येशूने भारत गाना, येशूने भारत गाना. नीट तरी का बसत होतं काही. खोड्या करायचं आणि सासारी झोपी घालायचं, सुनासोबत धिंगाणा करायचा. ह्या गवळणी म्हणलं, यशोदे आता आम्ही गोकुळ सोडूनच जातो बघ. आमच्या नाशी येल्या सुना. कुणी? कृष्णानं. एक एक गणाने यशोदा मैयाकडे यायला लागलेलं आहे. यशोदा मैया म्हणतात, काना तुला आता काम सांगते, तू रोज धेनू घेऊन राहणार जाणार. धेनू म्हणजे गाई. हो ना आई, पण मला सवंगडी पाहिजेत ना सवंगड्यांना. आणि सवंगडी जमवण्यासाठी गावामध्ये पहिल्या काय असायचं हो? काय ग्रामपंचायत सारखी चावडी ही वस्तू. ह्याच्यात चावडी शब्द दिला. त्या ठिकाणी कृष्ण गेल्यानंतर तिथं बरेच मुलं खेळ खेळत होते. त्यानं आवाज दिला, पेंद्या सुदाम्या वाकड्या व्रजा. सगळेच मुलं पळत आले आणि एकत्र झाले सगळेजण. आणि एवढ्याच वेळामध्ये सगळ्या गोपी दही दूध तूप लोणी माठ भरलेले आणि मथुरेला निघाल्या. ते म्हणले, अरे कृष्ण म्हणतो ही रोज दही दूध तूप लोणी विकायला जातात का? त्या पोरं म्हणले, होणार काना, काय सांगायचंय, आम्हाला तर चरबीचं इसळलेलं पाणी पण देत नाही. काना म्हणला, असं का? म्हणूनच तुम्ही काडी पहिलवान आहे. गरीब घरचे लेकर खराब राहायची, म्हणजे अशक्त असायचे.
आणि कृष्ण म्हणला मग आता आशा देत नाहीत ना तुम्हाला ती खायला, मग आपण रात्री झाली, रात्री चोऱ्या करायच्या. कशाच्या? दही, दूध, तूप, लोणी भरपूर मी तुम्हाला खायला देतो या, कारण की माझ्या मागे यावं लागेल. पण तुम्हाला यार यार याल तरी यारे लागे अवघे माझ्या माझे मागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरली पुरे म्हणाल तो बरी. आज देतो पोट भरली पुरे म्हणाल तो बरी. पुरे म्हणाल तो बरी. पुरे म्हणाल तो बरी. यारे यारे याला तरी याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी पुरे म्हणेल तो पोट. जितकं पाहिजे तितकं मी तुम्हाला खायला देतो, पण माझ्या मागे यावं लागतं बरं का. असं बघा तुम्ही कुठेही मोठ्याच्या मागे गेलं तर काहीतरी फायदा आहे, आणि उगाच कोणाच्या तरी मागे गेलं तर काय फायदा आहे का त्याच्या? त्यालाच खाया पोटभर भेटल आणि आपल्याला काय देणार आहे? म्हणून संगत मोठ्याची. काल पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, संगत आणि पंगत ही जीवनाचं जीवन घडवीत असते. कुणाच्या पंक्तीत बसायचं आणि कुणाच्या संगतीत राहायचं. मोठ्याच्या जर संगतीत राहिला तर मोठे विचार मनामध्ये येतील, आणि कुंजूस जर संगतीत राहिला तर कुंजूस विचार आल्याशिवाय राहणार नाहीत. मग संगत चांगल्याची करावी आणि भोजन मागून कुणाचं घ्यावा? चांगल्या घरचं म्हणावं, मला भूक लागली व जेवायला द्या, वारकऱ्याच्या संताच्या घरचं मागून खावं. तसं संगत आणि पंगत जीवनाचं जीवन घडवीत असते. संगती आणि पंगतीमुळे बघा कसे एवढा कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, पण संगत कुणाची झाली? त्यांना दुर्योधनाची. तर युद्धात मरावा लागलं. एवढे महान तपस्वी होते, संन्यासी होते, पण संगत घडली कुणाची? दुर्योधनाची. आणि पांडवांना संगत घडली कुणाची? एक त्या कृष्णाची संगत घडली. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिपाठ वाचा, हरिपाठ. काहीच जीवनात नाही करता आलं तर करू नका, पण ज्याला हरिपाठ पाठ आहे तो मात्र मोक्षाला गेल्याशिवाय राहत नाही. स्वार करायचा नेम आहे हरिपाठ, कारण की हरिपाठात सगळा सार आहे. कशाहून म्हणतात? माऊलीला माहित होतं कलियुग आता ही घोर कलियुग येणार आहे. घोर कलियुगामध्ये लोकांना वेळ नाही. कशामुळे? व्यस्त झालेले लोक कामाधंद्यामध्ये व्यस्त येतं. कुणी कुणाला बोलायला वेळ देत नाही, कुणी कुणाचं प्रवचन ऐकत नाही, कुणी कुणाचं कीर्तन ऐकत नाही, कुणी कुणाचं भाषण ऐकत नाही. मग माहित होतं शास्त्र 18 पुराण कुणालाच वेळ नाही वाचायला. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने अगोदर अमृत अनुभव ग्रंथ लिहिला बरं का. खूप कठीण आहे. अमृत अनुभव ग्रंथ लिहिला, कुणालाच ती जमना गेला. चांगदाव 65 लिहिली, तीही कुणाला वाचाय जमना गेलं. आणि पुन्हा त्यांनी असा हरिपाठ लिहिला. 28च अभंग येतं, जास्त नाहीत. किती अभंग येतो कोण सांगताय मला? अभंग किती? तर ह्याचे हरिपाठाचे अभंग 28 अभंग किती? 28. तर 28 अभंगाला नाहीच तुम्हाला पाठ झाला असा तर रोज एकच पाठ करा. रोज एक नाही पाठ करता आला तर एकच चरण पाठ करा. महिन्यात तुमचा हरिपाठ पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. काहीच महाग करायचं नाही आपल्याला. पुन्हा फक्त तुळशीला पाणी घालायचं आणि हरिपाठ म्हणायचा. काकडा तर झाला तर लय छान. काकडाचे बी किती असे अभंग. मुख्य तर काकड्याचे 56च अभंग आहेत, सगळे मिळून 56 अभंग आहेत. आणि हरिपाठाचे 28 अभंग आहेत. अभंग 28 असता हरिपाठ फक्त 28 अभंग आहेत. तसा माहित होतं बाबा कलियुगामध्ये कुणालाही वेळ भेटणार नाही. मग ही चलत चलत कुणाला यज्ञ करायला वेळ नाही, कुणाला व्याग करायला वेळ नाही, कुणाला मंत्र म्हणायला वेळ नाही.
तर सोपं करून ठेवलं ज्ञानेश्वर माऊलीने. माझा मराठीच बोले कौतुके. कोणतं? ज्ञानेश्वर माऊली म्हणले माझा मराठीच बोले कौतुके, म्हणून मराठी भाषेचा अभिमान होता. आणि इकडं ज्ञानेश्वरी तर किती भाषात लिहिली? ज्ञानेश्वरी किती भाषामध्ये? 56 भाषामध्ये ज्ञानेश्वरी आहे. तुम्हाला ओळखायला येत नाही, सरळ वाचून जातात, पण ज्ञानेश्वरी मध्ये 56 भाषा असतात आणि प्रत्येक ओळीमध्ये एक वेगळी भाषा आलेली आहे. एक तरी शब्द दुसऱ्या भाषेत आलेला नाही, पण आपल्याला ती लवकर डोक्यात बसत नाही. 56 भाषेचा केलास गौरव. 56 भाषेचा गौरव म्हणजेच ज्ञानेश्वरी. तसा ही असणाऱ्या गोपी कृष्ण भगवंतानी सगळे सौंगडी एकत्र जमवले आणि सांगितलं आपण आता चोर मंडळ काढू. आपल्याला बाकीचे मंडळ माहिती, मित्र मंडळ ही बरेच मंडळ येतं, पण कृष्ण काय म्हणला, आपण आपल्या गावामध्ये एक चोर मंडळ काढू आणि त्या चोर मंडळाची स्थापना करायची ठरवली. अध्यक्ष कोण? काना म्हणला अध्यक्ष मी, कारण की पेंड्या सुद्धा मी वाकडावर निस्तेज जीव होते ना शरीराला, पण चोरी करावं लागणार आहे बर का. मी सांगल तशी चोरी करायला जाऊ. कशी करायची काना? अरे चोरी करायची कुठे सोपी गोष्ट असते का? आणि जर आम्हाला कोणी पकडलं तर आम्हाला मार खावा लागेल, तू पळून जाशील तू, कारण की तू धष्टपुष्ट आहेस ना. त्यावेळेस ते म्हणला मार खायची गरज नाही, आपण साहित्य सोबत घेऊ. काय काय साहित्य घ्यायचं चोरी करायला जाण्यासाठी? सांगितलं हातामध्ये माती असती ना, रीती असती, चाळलेली रीती घ्या, माती. पुन्हा म्हणले खडे घ्या. ती म्हणलं असले काम असते, खडे घ्या माती घ्या. सौंगडे ऐकत होते कानाचा. पुन्हा म्हणलं खडे घ्या, माती घ्या आणि काट्या घ्या. आणि पुढे सांगितलं सराटे घ्या. सराटे म्हणजे काटा असतो त्याला, ती काटा इतका विचित्र, एकदा पायात घुसला तर ऑपरेशन करून काढावं लागतं. इतका असा दुईकडून असा ओढला जातो ती काटा. ती पोरं म्हणले अरे चोऱ्या करायच्या आता, कुठं माती घे, काठी घे, खडे घे, काही भिकारीचा खेळ आहे का काय म्हणले. मग अरे म्हणले काय सांगायचंय तुला? पोरांना म्हणतो कृष्ण काय सांगायचंय? एखादी गोपी जर आपल्याला पकडायला आली तर तिच्या डोळ्यात माती टाकायची. सौंगडी म्हणतात काना पहिला काळ वेगळा होता, कुणाला चष्मे लागत नव्हते, आताच्या भाषेत गॉगल कुणालाच लागत नव्हते, म्हातारपणापर्यंत ऑपरेशन करावं लागत नव्हते. पण अरे काना गोपी काय अशा तशा नाही, स्त्रिया हुशार असतात आणि आपण जर त्यांच्या डोळ्यात माती टाकायची ठरवली तर त्यांचे चष्मे झोपताना सुद्धा काढलेले नसतात. कसं पुढे म्हणला हवा तीही करू म्हणले. मग म्हणले सराटे कशाला? म्हणला चोरी करताना एखादी गोपी जर आपल्या माग लागली आणि पळायला आपण निघालो आणि आपल्या मागे गोपी लागली तर आपण ती सराटे तिच्या रस्त्यावर टाकू. त्यावेळेस काय म्हणतो सौंगडी म्हणतात अरे काना तुला माहित आहे का, स्वयंपाक घरात सुद्धा चप्पल आहे आणि आपण ती पळायला लागले बिगर चप्पलच्या पळतात. कलियुगातलं वातावरण सांगितलं बरं का ते. बरे म्हणले काट्या कशाला घ्यायच्या? काट्या म्हणले इतक्या गोपी हुशार येतात, हुशार गोपीनी शिंके उंच बांधलेले येत आणि त्याच्यात दही दूध भरलेलं आहे त्या माठामध्ये, पण ती दही दूध आहे का नाही ही पाहण्यासाठी खडे घ्यायचे, कारण की टप्प दिशेने खडा वाजला तर भरलेले आणि भद दिशेने खडा वाजला तर रिकाम आहे. मग काट्या कशाला? काट्या म्हणला ती दही हंडी फोडण्यासाठी काट्या घ्यायच्या म्हणला आणि निघाले सांडा. ही सगळं ऐकत होती तिथली एक गोपी, गवळण ऐकत होती यांचं भाषण. गोपी म्हणली वा काय चांगलं शिकवतो, आमच्या लहान लहान लेकरांना चोऱ्या करायच्या शिकवतो, ये उद्या आज माझ्या घरी ये, तुला धरून दाखवते आणि बांधूनच ठेवते. ते म्हणला वा कोण आहे रे? सौंगडी म्हणले अरे बाबा ही आपल्या गावची पाटली नाही, एवढी खतरनाक आहे, एकदा जर धरलं तर आपल्याला 6 महिने डांबून ठेवीन. ती म्हणला नाही आज हिचाच घर नंबर टिपा म्हणला, घेतला घर नंबर टिपून.
संध्याकाळ झालेली, सगळे गोपगडी आणि कृष्ण एकत्र जमले आणि तिच्या महालाकडे निघाले. तिच्या महालाच्या समोर गेले. 12 वाजलेले तर इकडं सुनाचा आणि सासूचा संवाद झालेला आहे. दुपारी ठरलं होतं सासूनाचं. अगं सुनबाई, मी तुला सांगते, आज कृष्ण यशोदेचा आपल्या घरी चोरी करा येणार आहे. मला म्हणला की धरूनच दाखव, पण मी त्याला आता धरूनच दाखवते. आज काय करूत आपण, रात्री अगोदर मी झोपी जाते 9 ते 12च्या काळात, आणि तुझं काम झाल्यानंतर 12 वाजता तू झोप, म्हणजे मी उठून बसते. त्याला आपण कशी चोरी करता येते बघू, त्याला पकडून देते. हो, आता सुना, पहिला सुना ऐकत होत्या बाई, आता काय बोलायचंच नाही. पहिला सुना सासाचं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर चल हो माघारी बापाच्या घरी. आणि पहिल्या मुली बापाच्या घरी जायला भेट होत्या. आताच्या म्हणतात काय घेणं का देण्याचं, बापाच्या तर बापाच्या. अवघड झालंय आता, कलियुग आहे. तसा सासूला 9 वाजता जीव खाऊ घातलं. सासू झोपली आणि 12 वाजता तिची झोप झाली. ही झोपायला गेली. तर इकडून कृष्ण भगवंत आले सगळे एक सवंगड्यांना घेऊन. समोरून पाहतात मोठं कुलूप लावलेलं होतं दरवाजाला. सवंगडे म्हणतात, काना किती मोठं कुलूप लावलंय. ती म्हणला, इथं कुलूप लावलंय पण आपण वरून जाऊ. पहिलं काय होतं, घराला सवणे असायचे. भगवंतानी कशा चोऱ्या, लीला काय केला, चोरी कशाची केली, खूप मस्त आहे. कुलूप कोणतं आहे, भ्रांतीचं कुलूप लावलेलं आहे. आपल्याला सुद्धा भ्रांती पडते, आणि ती भ्रांतीचं कुलूप उघडण्यासाठी नाम असते, देवाचं नाव. तसं खूप मोठं कुलूप आहे काना. ती म्हणला, काही नाही, या माझ्या माग. वर चढले आणि महाग काय असायचे बरं का, घराला असे सवणे असायचे. सवणे कशासाठी, वरच म्हणजे उजाड पडण्यासाठी. सगळेजण वर चढले आणि काना म्हणला, सगळेजण डोळे झाकतात. ती म्हणला, डोळे झाकायचं, खाली उतरा, डोळे झाकायची काय गरज आहे. पेंड्या आगावत होता बरं का, बोबड्या त्याच्यापेक्षा आगाव. दोघं पोरं म्हणते पेंड्यान वाकड्या. सुदामा म्हणतो, अरे आपल्याला डोळे झाक म्हणते, त्यावरती याला काहीतरी सगळं भरपूर खाऊन येऊन पुन्हा आपल्याला देतो काय अर्ध. का रे काना डोळे झाकायचे, आम्हाला सोबत घेऊन चालला. ती मला, तुम्हाला सोबत न्यायचे पण डोळे झाकले तर नेतो. आणि म्हणले चला, म्हणतोय ना डोळे झाका. झाकले डोळे. एका क्षणामध्ये भगवंताने सगळे सवंगडी खाली नेले सोन्यामधून. आणि सून ही झोपी गेली, सासूबाई ही झोपी गेल्या. आता सासूची झोप भर झोप होती. 12ला कोण किती उठून बसणार आहे, पण तिला आणखी डबल झोप लागली. ह्याने आतमध्ये गेले, जिथं दही दूध तूप लोणीच होतं त्या ठिकाणी गेले आणि त्या शिंक्यावरला दही दूध तूप लोणी सगळं काही खाल्लं आणि महागारी निघाली. राहिलेलं सगळं सांडून दिलं. दारात तिच्या जी काही मडके होते त्या मडकेचे सगळे तुकडे तुकडे करून दारात टाकले आणि निघाले वरी निघाल्या. महागारी निघाल्यानंतर सगळे मुलं वर चढले. कृष्णासोबत पेंड्या होता. पेंड्या म्हणतो, ह्याला नक्की काहीतरी जादू येते का. एका मिशनात नुसते डोळे झाकेपर्यंत खाली आणलंय ह्यानं आपल्याला. आता ह्याची बघतो जादू काय तरी, कारण की ह्याचं नावच आहे कानडो विठ्ठला कर्नाटको. कारण की कर्नाटकामध्ये करणी करता येते. ह्याला नक्की काहीतरी जादू टोना करता येतंय. म्हणून त्यानं काय केलं, मध्यभागी गेला. वर अर्धा वर होता, अर्धा खाली होता. तेवढ्याच वेळात डोळे उघडले आणि बघायला लागला. बरोबर भगवंतानी त्याची अशी मज्जा केली, अशी फजिती केली. अर्धा अडकला बरोबर फडफड असे पाय खुरबड वाजायला लागले. कुणाकडे पाय आदळल्यामध्ये गुपी जागी झाली. तशी पाहती तर सवण्यामध्ये अर्धा अडकले रे.